सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून जरांगेंनी आजपासून पाणी बंद करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। कालच माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिलाय, आजपासून पाणी बंद करणार असून ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे। तसंच काहीही झालं तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी आता आंदोलक देखील अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, आज मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आणि आजपासून ते पाणी देखील बंद करणार आहेत। आज नेमकं काय काय घडू शकतं? प्राजक्ता, मनोज जरांगे पाटील हे गेल्या 3 दिवसापासून उपोषण करतायत आणि आजचा हा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी या ठिकाणी पाणी त्याग करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण आजचा हा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये या आजची जी परिस्थिती जर पाहिली, कारण डॉक्टरांचं रात्री 12 वाजता पथक आलं होतं आणि त्यांनी जरांगे यांची तपासणी केली होती। या तपासणीच्या वेळी त्यांना त्यांच्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांना ORS घेण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे। मात्र जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि आजचा जो त्यांचा पवित्र आहे तो पाणी त्याग करणार असल्याचं सांगितलेलं आहे। काल जे शिवसेना युनिटीचे विजय, खरं तर आज त्यांचा हा चौथा दिवस आहे। आजूबाजूला नेमकी काय परिस्थिती आहे ते दाखवण्याची मी तुम्हाला विनंती करते। नेमकं काय घडतंय तिथे? या ठिकाणी आता बरेच जे मराठा लोक आहेत, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खाऊचं वाटप सुद्धा केलं जात आहे आणि या ठिकाणी अनेक ज्या गाड्या आहेत या गाड्यामध्ये लोक बसून आलेले आपण बघू शकता की या ठिकाणी अनेक मराठा या लोकांना खाण्याची 2 दिवस जे पहिल्या 2 दिवसात या ठिकाणी मोठी आभाळ झाली होती। त्यामुळे या ठिकाणी लोकांची गैरसोय झाली होती, खाण्यापिण्याचे वांदे झाले होते। त्यामुळे या ठिकाणी ही बातमी जेव्हा आम्ही दाखवण्यात आली न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, तेव्हा अनेक जे हात आहेत ते पुढे आले आणि त्यांनी या ठिकाणी मराठा जे लोक आहेत त्यांना खाण्याची पिण्याची सगळ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आपण हे संपूर्ण जे ट्रक वगैरे आहेत, फळं सुद्धा आणलेले, दूध जे मिळेल ते सगळ्या प्रकारचं अन्नधान्य या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। प्राजक्ता, बरं विजय, मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन की नेमकं पुढे काय काय घडतंय? लोक आलेले आहेत। बरं, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे अनेक वाहनं जे आहेत या ठिकाणी आलेली आहेत। संपूर्ण जे परिसर आहे, झेंडे लावलेले हे ज्या गाड्या आहेत या गाड्यामधून लोक आलेली आहेत आणि या ठिकाणी दूध वाटप असेल, आपण बघू शकता या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण करण्यात आलेली आहे। अनेक जो या ठिकाणी टेम्पो मधून फळं सुद्धा आलेले आहेत, या ठिकाणी शेतकरी सुद्धा आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांना खाण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी। आपण जर पाहिलं तर अनेक जे लोक आहेत वेगवेगळे सगळे हे घेऊन आलेले आहेत आणि इथल्या लोकांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे। प्राजक्ता, विजय, खरं तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। कालपर्यंत आपण जी गर्दी पाहिली, काल रविवार सुट्टीचा दिवस होता म्हणून कर्मचाऱ्यांची किंवा कामाला जाणाऱ्यांची गर्दी कमी होती। मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, त्यामुळे आज निश्चितच कर्मचाऱ्यांची देखील या संपूर्ण परिसरात गर्दी असू शकते। त्यामुळे कशा पद्धतीने पोलिसांकडून आज नियोजन केलं जातंय? खरं तर या ठिकाणी आजचा जो दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो।
कारण या आज कामगार जे आहेत, जे चाकरमानी आहेत, ते आता कामावर येणार आहे. कारण हा मुंबईच्या परिसरामध्ये अनेक ऑफिसेस आहेत, अनेक दुकानं आहेत, अनेक या ठिकाणी आस्थापना आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस सतर्क असले तरी मराठा आंदोलक मात्र या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. कारण त्यांना या ठिकाणी मुंबई ठप्प केल्याशिवाय आमची मागणी मान्य होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण या ठिकाणी जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही या ठिकाणी प्रचंड आंदोलन करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. काही असं सूत्रांकडून माहिती मिळते काही लोक जे आहेत ते रेल्वे सुद्धा बंद करण्याची शक्यता आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक मराठा आंदोलक आलेले आहेत, पण त्यांच्या जो आक्रमकता आहे ही वाढत चाललेली आहे. आणि या ठिकाणी पोलीस सुद्धा सतर्क आहेत, कारण पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि नेमकं आता काय घडतं हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागणार आहे. काय आता कारण जसजशी आता 7 वाजल्यानंतर जे हे आता मुंबईला येणारे जे कामगार आहेत त्यांची लगबग आता सुरू झालेली आहेत. आणि ते कामावर येताना या ठिकाणी अनेक वाहनं सुद्धा आहेत, त्यामुळे ट्रॅफिक होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ट्रॅफिकचा फटका सुद्धा बसू शकतो आणि कामावर येणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्याचा फटका बसू शकतो. प्राजक्ता, ठीक आहे विजय, तुम्ही असेच सोबत राहा, तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहा. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असून हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. बैठकीतील चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचंही विखे पाटलांनी सांगितलं. मुंबईच्या आझाद मैदानात जरांगेंच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. आमचं शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं म्हणत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. व्यासपीठावर येणाऱ्यांना सन्मान द्यायला शिका, कोणीही नेता येऊ द्या, त्यांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका. शांततेत चाललेल्या सुळेंना घेराव घालण्यावरनं मनोज जरांगेंनी आंदोलकांना सुनावलं. रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन करताना मनोरा रचू नका, मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, रेल्वे स्थानकावर ढोल किंवा बाजा वाजवू नका, कोणीही राजकीय पक्षांच्या नेत्यांना घेराव घालू नये असं आवाहन मनोज जरांगेंनी आंदोलकांना केलं. आरक्षण देण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांकडेच असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. जरांगेंच्या मागण्यांवर एकदिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणीही सुळेंनी केली. सर्वपक्षीय नेते चर्चेसाठी तयार असल्याचं म्हणत बैठक बोलवण्याची मागणी त्यांनी केली. सुप्रिया सुळे या राष्ट्रीय नेत्या आहेत. आंदोलकांची भेट घेऊन त्यांनी समस्या जाणून घेतल्या, मात्र आंदोलकांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी करणं चुकीचं आहे असं म्हणत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी निषेध व्यक्त केला. ओबीसी नेते लक्ष्मण आखेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. चहा पिण्यासाठी थांबलेले असताना लोणंदच्या दिशेने जाताना ही घटना घडली. आझाद मैदानात डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगेंची तपासणी केली. तपासणी करून डॉक्टरांनी जरांगेंच्या तब्येतीचा आढावा घेतला. आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी लोटांगण घातले. लोटांगण घालत आंदोलकांनी सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली. आझाद मैदानात मराठा आंदोलकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं पुढाकार घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं होतं की मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ देऊ नका. दरम्यान तब्बल 10,000 आंदोलकांना शिवसेना उभाटाकडून जेवणाची सोय करण्यात आली आहे. मराठा आंदोलक वैष्णवी धुमाळ भाऊक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. जरांगेंनी सांगितल्यामुळे शांत आहोत, पण सरकारनं योग्य वेळी प्रतिसाद दिला नाही तर शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली. या वार्तांकनावर TVJ कडून बहिष्काराचा इशारा देण्यात आलाय, तर पत्रकारांना त्रास देऊ नका असं आवाहन मनोज जरांगेंनी आंदोलकांना केलं. मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. दोन्ही कोर्टाचे निकाल आरक्षणातील मार्गातील सर्वात मोठे अडसर आहेत आणि त्यामुळे समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला. कोकणातल्या लोकांना आरक्षण नको आहे, मराठवाड्यापुरते दाखले देऊ शकतो असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. न्यूज 18 लोकमतच्या गणरायाचं दर्शन केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्यापासून कडक उपोषणाला सुरुवात करणार, उद्यापासून मी पाणीही पिणं बंद करणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आणि ही आमची वेदना आहे, सरकारने याला गर्दी समजू नये असं जरांगे म्हणाले.
मराठ्यांसाठी ओबीसीतून आरक्षण द्यायला मी खंबीर आहे. काय करायचे ते करा. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. महाराष्ट्रातले सगळे मराठी टप्प्याटप्प्यानं मुंबईत येणार. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार जरांगेंनी केला. राज ठाकरे कुचक्या कानाचे असून राज ठाकरे मानाला भुकेलेला माणूस आहे अशी जोरदार टीका मनोज जरांगेंनी केली. फडणवीस घरी चहा पिऊन गेले तरी ठाकरे खुश होतात असं जरांगे म्हणाले. लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला. राज ठाकरेंच्या मुलाला फडणवीसांनी पाडलं असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केला. राज ठाकरे कधी मराठवाड्यात आले का असा प्रश्नही जरांगे पाटलांनी विचारला. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांवर टीकास्त्र सोडले. आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं आहे अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. मराठा समाज जातीनं मागास नाही. मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणं अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. चंद्रकांत पाटलांना काय अक्कल, त्यांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये, यापुढे चंद्रकांत पाटलांनी बोलू नये असा घणाघात मनोज जरांगेंनी केला. चंद्रकांत पाटलांनीच पडताळण्या रोखल्या होत्या असा आरोपही जरांगेंनी केला. दादांना सांगितलं होतं की नितेश राणेंना आवरा, आता आंदोलन संपू द्या, मग नितेश राणेला बघतोच असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, 10 वर्ष मंत्रिपदी होते. मंत्री असताना पवारांना घटना दुरुस्ती करावी वाटली नाही का असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटलांनी विचारला. शरद पवार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप विखे पाटलांनी केला. मराठा समाजाचा इतका गंभीर प्रश्न सुरू असताना एकनाथ शिंदे दरेगावात जाऊन यज्ञ करायला बसले आहेत. लोक प्रश्न विचारतील या भीतीने त्यांनी स्वतःला कोंडून घेतलाय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. एकनाथ शिंदेंनी शब्द दिल्याप्रमाणे 10% आरक्षण दिल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी म्हटलंय. जरांगे मुंबईत परत का आले या राज ठाकरेंच्या वक्तव्याला भुसेंनी प्रत्युत्तर दिलं तर आंदोलनाला रसद कोण पुरवतंय हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचंही भुसे म्हणाले. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये ही आमची भूमिका आहे असं उदय सामंत म्हणाले. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रक काढावं, दुटप्पी भूमिका का घ्यावी असा सवाल सामंतांनी केला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन सुरू केले. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही याचं लेखी आश्वासन आम्हाला सरकारने द्यावं अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी केली आहे. नाशिकमधील नंदिनी नदीच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. नदी किनारी पोत्यांमध्ये जिलेटिन आढळून आले आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू आहे. शहापूरमध्ये परप्रांतीय तरुणाने मराठी माणसाला मारहाण केली. किराणा घेतल्यानंतर रिक्षात सामान ठेवण्यावरनं वाद झाला. वादाचं रूपांतर हल्ल्यात झालं आणि या घटनेनंतर शहापूर पोलीस स्टेशनसमोर मराठी तरुणांनी गर्दी करत कारवाईची मागणी केली. शिक्रापूरमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपी लखन भोसलेचा एन्काउंटर करण्यात आला. आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस सुजित भोसले आणि तुषार भोसले यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. 3 सप्टेंबरला हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणारे राजकुमार पटेल यांनी आतापर्यंत 7 वेळा विविध पक्षात प्रवेश केला. वाशिमच्या कामर गावातून माजी आमदार बच्चू कडूंनी शेतकरी यात्रेला सुरुवात केली. शेरू बाजारमध्ये यात्रा येताच नागरिकांनी यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं आणि यावेळी कडूंनी बैलगाड्यांवरनं सभास्थळ गाठले. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिव शेतकरी विकास पॅनलने एक हाती विजय मिळवला. 18 पैकी 17 संचालक पदाचे उमेदवार निवडून आलेत तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारकही उपस्थित होते. विठ्ठल चरणी लीन होत चंद्रकांत पाटलांनी साकडं घातलं. अभिनेत्री रिंकू राजगुरूने तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं रिंकू राजगुरूला देवीची प्रतिमा आणि महावस्त्र भेट देण्यात आलं. लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या हातातोंडाशिवाय आलेला घास पावसाने हिरावून घेतला आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या ब्रह्मवाडी गावातील शेतकऱ्यांनी आक्रोश केला. जलसमाधी घेण्याचा इशारा देत शेतकऱ्याने आक्रोश केला. सिंधुदुर्गच्या ओटवणीमध्ये सामूहिक भात कापणीचा शुभारंभ करण्यात आला. पारंपरिक पद्धतीनं पूजा करून शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर तोरण बांधण्यात आलं.
हिंगोलीच्या वसमत शहरात उड्डाणपूल परिसरातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येते. चिपळूणच्या जुना स्टँड परिसरात भर रस्त्यात झाडाची फांदी कोसळली. सुदैवानं झाडाखाली कोणी नसल्यानं अनर्थ टळला. झाड धोकादायक असल्याचं म्हणत वाहनधारकांनी झाड तोडण्याची मागणी केली. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह असल्याने कोकणवासी मोठ्या संख्येने प्रवास करत आहेत आणि यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जळगावमध्ये सुभाष चौक गणेश मंडळाच्या वतीनं सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी 5,000हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. दरम्यान अथर्व शीर्ष पठणाच्या माध्यमातून 51,000 गणपती अथर्व शीर्षाचं आवर्तन करण्यात आलं. जळगावच्या चोपड्यात पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. यावेळी लेझिमच्या तालावर गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. नंदुरबारच्या डामरखेडा परिसरातील गोमाई नदीवरील पुलाचा मार्ग खड्डेमय झाला. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं मार्ग दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या मंगळग्रह मंदिरात महाविशेष शांती यागाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रविकिरण महाराज आणि खासदार स्मिता वाघ यांनी देखील उपस्थिती लावली. मुंबईमधील उशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अक्षय दुगलज या व्यक्तीला ताब्यात घेतलं. दरम्यान या व्यक्तीकडे 89 चोरीचे मोबाईल आणि ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं.